सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट कधी प्रक्षेपित करण्यात आला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1975, ऑप्शन सी 1980, ऑप्शन डी 1990। याचं उत्तर भारतात पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट हा 1975 ला आला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, चंद्रयान-3 मोहिमेतील लँडरचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए विक्रम, ऑप्शन बी प्रज्ञान, ऑप्शन सी आदित्य, ऑप्शन डी सूर्य। याचं उत्तर चंद्रयान-3 मोहिमेच्या लँडरचे नाव हे विक्रम होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, मोदींनी सुरू केलेले मेक इन इंडिया मोहीमचे शुभारंभ कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2014, ऑप्शन बी 2016, ऑप्शन डी 2018, ऑप्शन डी 2020। तर याचं उत्तर मोदींनी सुरू केले मेक इन इंडिया मोहीमचा शुभारंभ 2014 वर्षी झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत 2025 पर्यंत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रामनाथ कोविंद, ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू, ऑप्शन सी प्रवीण मुखर्जी, ऑप्शन डी नरेंद्र मोदी। याचं उत्तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहेत 2025 पर्यंत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, 5G या तंत्रज्ञानाचा अर्थ काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5वी पिढीचे नेटवर्क, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 5व्या ग्रुपचे तंत्रज्ञान, ऑप्शन डी 5व्या गोष्टीचा समूह। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। याचं उत्तर 5G तंत्रज्ञानाचा अर्थ 5वी पिढीचे नेटवर्क आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, भारतात 5G सेवा सर्वप्रथम कोणत्या कंपनीने सुरू केली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए एअरटेल, ऑप्शन बी जिओ, ऑप्शन सी VI, ऑप्शन डी BSNL। याचं उत्तर भारतात 5G सेवा सर्वप्रथम एअरटेल कंपनीने सुरू केली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, स्टार्टअप इंडिया योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2014, ऑप्शन बी 2016, ऑप्शन सी 2018, ऑप्शन डी 2020। याचं उत्तर स्टार्टअप इंडिया योजना 2016 वर्षी सुरू झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, डिजिटल इंडिया कार्यक्रमचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए प्रत्येक गावात वीज पोहोचवणे, ऑप्शन बी प्रत्येक नागरिकाला इंटरनेट सुविधा देणे, ऑप्शन सी शिक्षण सुधारणा करणे, ऑप्शन डी कृषी सुधारणा करणे। याचं उत्तर डिजिटल इंडिया कार्यक्रमचा मुख्य उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाला इंटरनेट सुविधा देणे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, सध्या जगातील सर्वात वापरले जाणारे सोशल मीडिया ॲप कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंस्टाग्राम, ऑप्शन बी टिकटॉक, ऑप्शन सी फेसबुक, ऑप्शन डी व्हॉट्सअप। याचं उत्तर सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया ॲप इंस्टाग्राम आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, ब्ल्यू टिक म्हणजे काय दर्शवते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अकाउंट व्हेरिफाईड आहे, ऑप्शन बी अकाउंट डिलीट झाले आहे, ऑप्शन सी अकाउंट हॅक झाला आहे, ऑप्शन डी अकाउंट ब्लॉक आहे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर ब्ल्यू टिक म्हणजे अकाउंट व्हेरीफाय आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 EY म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इलेक्ट्रॉनिक व्हेहिकल, ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक वायर, ऑप्शन डी इंक्ड व्हाईक, ऑप्शन डी एजन्सी व्हेहिकल। याचं उत्तर EY म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेहिकल आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 जिओ कंपनीचे स्थापक कोण आहेत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रतन टाटा, ऑप्शन बी मुकेश अंबानी, ऑप्शन सी गौतम अदानी, ऑप्शन डी अनंद्र महेंद्र।
याचं उत्तर आहे जिओ कंपनीचे स्थापक मुकेश अंबानी. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी बेंगलुरू, ऑप्शन डी पुणे. याचं उत्तर इस्रोचे मुख्यालय बेंगलुरूमध्ये आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 अति प्रमाणात गेम खेळल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी हार्ट अटॅक, ऑप्शन डी डोळेदुखी, ऑप्शन डी हृदय. याचं उत्तर आहे अति प्रमाणात गेम खेळल्यास डोळेदुखी आजार होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. लास्ट आपला 15वा क्वेश्चन. आधार कार्डमध्ये कोणता डाटा असतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए फक्त नाव आणि फोटो, ऑप्शन बी बायोमेट्रिक्स आणि वैयक्तिक माहिती, ऑप्शन सी फक्त जन्मतारीख, ऑप्शन डी फक्त मोबाईल नंबर. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.